मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं। मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं। मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं। मैं मौसम नहीं हूं, मैं बदल जाऊं। मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। हो सकता है तुम्हारे पूरे दिनों में यही सिक्का चल रहा है। मैं पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेक ना देना, बुरे वक्त में मैं ही काम आ सकता हूं। छगन भुजबळांनी शेरोशायरीच्या माध्यमातून थेट आपली भूमिका मांडली आहे। मंत्रिमंडळ न मिळाल्यानं छगन भुजबळ चिडले आहेत आणि त्यांनी ही आव्हानाची भाषा सुरू केली आहे। भुजबळ यांनी त्यासाठी जोर बैठका सुरू केल्या आहेत। छगन भुजबळ यांचे हे प्रयत्न त्यांच्या राजकीय वाटचालीला कोणत्या वळणावर नेतील हा प्रश्न महत्त्वाचा आहे। मी प्रसाद काथे आजच्या विशेषमध्ये त्याची चर्चा करणार आहे। छगन भुजबळ यांची तयारी सध्या तरी बऱ्यापैकी दिसतेय। बुधवारी छगन भुजबळ यांनी समर्थकांचा येवल्यामध्ये मेळावा बोलावला। त्यासाठीचे निरोप आणि जमवाजमव सोमवारपासूनच सुरू झाली होती। भुजबळ यांनी इथं थेट निर्वाणीची भाषा बोलू लागले। मी काही लांब खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, पर तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। छगन भुजबळ यांना अजित पवारांचा राग आलाय। हा राग का आलाय त्याची कारण पहा। शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासूनच असलेल्या भुजबळांना बऱ्यापैकी महत्त्व होतं। आता ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या ताब्यात आहे आणि त्यात छगन भुजबळ स्वतःला दुर्लक्षित समजतायत। निर्णय प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे वरचढ आहेत। अजित पवार हे पटेल आणि तटकरेंच्या सल्ल्याने वागतात असा भुजबळांचा समज आहे। नाशिक लोकसभेतला अपमान हा भुजबळांना जिव्हारी लागलाय। इच्छा असून सुद्धा लोकसभा लढू दिली गेली नाही ही भुजबळांची तक्रार कायम आहे। समीर आणि पंकज भुजबळ यांच्या भवितव्याची खरं पाहिलं गेलं तर छगन भुजबळांना चिंता आहे। आपल्यालाच मंत्रिपद मिळत नसेल तर आपल्या राजकीय वारसांचं काय होणार ही चिंता भुजबळांना सतावतीये। सांगितलं तुम्हाला जिथे जिथे मला आमंत्रण ना त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे। काळजी करायचं का? मी आहे मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे। लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ। भुजबळ आव्हान जरी देऊ पाहत असले तरी सध्याची परिस्थिती मात्र भुजबळांना तितकीशी अनुकूल नाहीये। महायुतीला राज्यामध्ये स्पष्ट आणि मोठं बहुमत आहे। सरकार वर आणि केंद्रात आणि राज्यात देखील महायुतीचंच आहे। ते पाहता अजित पवारांची बाजू भक्कम आहे। भुजबळांकडे ते वगळता कुणी आमदारही त्यांच्या बाजूने नाहीयेत। नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर नाशिक जिल्ह्यातले अन्य राष्ट्रवादीचे आमदार हे त्यांच्या विरोधातले आहेत। त्यामुळे देखील त्यांचं मंत्रिपद गेलं असं म्हणतात। त्यामुळे मला असं नाही वाटत की अजित पवारांना लगेच शह देण्यासारखी भुजबळांची परिस्थिती आहे। भुजबळ अजित पवारांना शह देत असतील तर त्याचा स्पष्ट संकेत आहे की भुजबळ राज्यातल्या मराठा नेतृत्वाला आव्हान देत आहेत।
हा प्रयत्न भुजबळांनी याही पूर्वी केलाय आणि आता तो का करू शकतायत ते पहा. भुजबळ यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण द्यायला उघडपणे विरोध केला. ओबीसींच्या हितरक्षणाची भूमिका भुजबळांच्या पथ्यावर पडली. राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये भुजबळ केंद्रस्थानी आले. निवडणूक निकालामध्ये ओबीसी एकत्रीकरणाचा फायदा महायुतीला सुस्पष्टरित्या झाला. मातब्बर मराठा नेते पराभूत झाले, नवखे ओबीसी नेते जिंकले. मराठा समाजाला आपण कधी विरोध केला? आतापर्यंत 3 वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा बदल विधानसभेत आला, मंत्रिमंडळाला छगन भुजबळ पहिला हात वरती केला. त्यांना वेगळा आरक्षण द्या. भुजबळ आव्हानात्मक भूमिकेत येतायत असं दिसता क्षणी मराठा आमदारांच्याकडून भुजबळांवर पहिली तोफ डागली गेलेली आहे. भुजबळ यांच्यावर राज्यातल्या मराठा आमदारानं पुन्हा एकदा गद्दारीचा शिक्का मारलाय. विधिमंडळाचं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याची सुरुवात ही छगन भुजबळ यांच्या नाराजीने झाली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र त्या मंत्रिमंडळ विस्तारापासून भुजबळ यांना लांब ठेवलं आणि त्यांच्या जिल्ह्यातले विरोधक सुहासजी कांदे माझ्यासोबत आहेत. सर, भुजबळांना बाजूला केलं गेलं, मंत्रिमंडळ विस्तारापासून नाराज आहेत ते, त्यांना कोणी बाजूला केलं असावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी लोकसभेमध्ये महायुतीच्या विरोधात केलेलं काम, नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा, त्याच्यामध्ये दोन्ही लोकसभेला आलेलं अपयश, त्यांनी केलेलं विरोधात काम, विधानसभेमध्ये महायुतीच्या विरोधात केलेलं काम, याचे सगळे पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले आणि मला वाटतं त्या पुराव्यांना यश आलं आणि त्यांना त्या मंत्रिपद नाकारलं. भुजबळ नाराज आहेत, मला पक्षापासून एकाकी केलं गेलं असं देखील म्हणतात. ते येत्या काळामध्ये राजीनामा देतील? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो, तुम्ही खरंच ओरिजिनल भुजबळ असाल, ओरिजिनल ॲक्टर नाही, ओरिजिनल भुजबळ असाल तर आपण राजीनामा देऊन दाखवा. तुम्ही वारंवार ॲक्टर म्हणताय, म्हणजे काय नेमकं? ते बघा ना, तोंड कसं फिरवता, नाक कसं फिरवता, चेहरा कसा दाखवता, म्हणून मी त्यांना ॲक्टर म्हटलं. थँक्यू. नक्कीच भुजबळ हे ॲक्टर आहेत किंवा त्यांनी राजीनामा देऊन दाखवावा ओरिजिनल भुजबळ असतील तर, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आता इथे एक गमतीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. छगन भुजबळ यांच्यावर ॲक्टर असल्याचा ठपका ठेवला गेला. तसं पाहायला गेलं तर हा त्यांचा भूतकाळ आहे. महाविद्यालयामध्ये एकपात्री अभिनय करण्याच्या स्पर्धेमध्ये छगन भुजबळांनी प्रख्यात अभिनेता अमजद खानला हरवलंय. हे मी जेव्हा तुम्हाला सांगेन त्यावेळेला कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. ही बाब एका बाजूला, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ अडचणीत आलेले आहेत हे लक्षात येताच त्यांच्यावर मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आणि भुजबळांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आधी मंत्रिपद मिळालं तर वरती पक्ष चांगला होता, आता पक्ष वाईट. आता फडणवीसच्या विरोधात तू आता ओबीसीला उठणार, तू आहे मंत्रिपदासाठी, तुला मध्ये जायचं दिसतंय. पुन्हा हे असले दलिंदर विचाराचे लोक काही कामाचे नाहीत. स्वतःला दिलं की मग अन्याय नाही ओबीसीवरती, मग ती पक्ष चांगला, पक्षाचा नेता पण चांगला तुला मिळाला आणि तुला नाही मिळालं, तुला खपा ना, त्याला खपा नाही. बाकीचे जे ओबीसीचे झालेत ना मंत्री, त्याला खपा नाही, त्याला पाहिजे सगळं खायला लागतं त्याला एकट्याला, दुसऱ्याला नाही. मग लगेच अन्याय होतो. काय अन्याय नाही, काही नाही. माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला महाशय आले तिथे आमच्या सराईचे लावलेली आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहीत नाही, पण माझ्या लेकराबाळांचं पुढे काय होणार आहे हा मनुष्य याला पाहा, म्हणजे मला खूप त्याला परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जर 60-70 हजार मतं माझी कमी झाली. आता या निमित्तानं आपण पटापट पाहणार आहोत की भुजबळांच्या समोरचे पर्याय कोणते.
पहिला पर्याय आहे समर्थकांना राष्ट्रवादीपासून दूर होण्यास सांगायचं, स्वतःच्या पक्षाचा अर्थात आत्ताच्या राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा, आमदारकी मात्र सोडायची नाही. दुसरा पर्याय पहा आता. राष्ट्रवादीचा राजीनामा द्यायचा, ठाकरे गटात जायचं, आमदारकी कायम ठेवायची. तिसरा पर्याय कोणता तेही आता आपल्या समोर येईल. राष्ट्रवादीचा राजीनामा द्यायचा, काँग्रेसमध्ये जायचं, आमदारकी मात्र सोडायची नाही. त्यांनी जर जायचं ठरवलं काँग्रेसमध्ये, तर काँग्रेसची आजची परिस्थिती पाहता असा जर सत्ताधारी पक्षातला कुठला बडा नेता येत असेल तर ते त्यांचं स्वागतच करतील. फक्त प्रश्न हा आहे की भुजबळ लगेच काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतील का. या गदारोळामध्ये भुजबळ यांनी ओबीसी बचाव संघर्षात उतरण्यापूर्वी सुद्धा राजीनामा दिला होता याची आठवण करून दिली आहे. निवडून येणं किंवा मंत्री बनणं एवढंच माझं काही काम नाही. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी मंत्री 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. आता इतका संघर्ष सुरू केलाच आहे तर भुजबळांच्या समोर खरोखरच काही पर्याय उरलेत का, हाच मुद्दा आहे. आता काय करावं हा प्रश्न भुजबळांच्या समोर आहे. त्याचं पहिलं उत्तर तर असतं की त्यांनी आहे तिथे स्थिर राहावं. विद्यमान नेतृत्वाला म्हणजे अजित पवारांना आव्हान देऊ नये. राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी अजित पवारांना मदत करावी. येवल्याच्या विकासासाठी सक्रिय राहावं. राजकीय वारस म्हणून समीर आणि पंकज या दोघांची सोय लावावी. पर्याय उरलेले नसल्यानंच कदाचित आव्हानात्मक भूमिकेला धार देताना भुजबळांना नेमकी तीच घोषणा आठवली आहे जी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत होती. आणि ती घोषणा आहे, एक है तो सेफ है. नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाला की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर करतो तर आम्ही सेफ पण आम्ही एक आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.